आखाती देशांतील युद्धामुळे इतर देशांसह आता भारतातही परिणाम पाहायला मिळत आहेत। गॅसच्या बाबतीत जी सध्या परिस्थिती सुरू आहे ती 3 ते 4 दिवसात निवळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय, कारण केंद्र सरकारकडून ज्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसार निर्णय घेतले जात आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। खाद्यतेलांच्या किमती जर कोणी वाढवल्या तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। त्यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। गृहराज्यमंत्री योगेश कदम आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सध्या ज्या पद्धतीनं आखाती देशांमध्ये युद्ध चालू आहे त्याचे परिणाम आता भारतातही दिसू लागलेले आहेत। गॅस सिलेंडरच्या बाबतीत आज 20% हॉटेल्स बंद आहेत अशा पद्धतीचं आहार संघटनेकडनं सांगितलं आहे। काय वस्तुस्थिती राज्यात आहे? आणि केंद्र शासनाने जे काही आदेश दिलेले आहेत त्याचं आपण पालन करतोय आणि संपूर्ण देशभरामध्ये कमर्शियल युसेजचे जे सिलेंडर आहेत त्याचं सप्लाय सध्या थांबवा असे आदेश आहेत आणि त्या आदेशाचं आपण पालन करतोय। परंतु घरगुती वापराकरता कुठली बंधनं नाहीत किंवा कुठलीही तिथे बंदी नाही। घरगुती वापराकरता सिलेंडरला आपण जे सप्लाय आपण चालू ठेवलेला आहे। अनेकांमध्ये नागरिकांमध्ये संभ्रम आहे। सकाळपासून महाराष्ट्रातील अनेक ज्या ठिकाणी गॅस सेंटर आहेत त्या ठिकाणी लोक रांगा लावून थांबलेले आहेत। कुठेतरी ही परिस्थिती चिघळू शकते, त्या बाबतीत काय लोकांना नेमकं आव्हान कराल शासन म्हणून? एकच आवाहन करेन की आपल्याला घरगुती वापराकरता कुठलीही बंदी नाही। आपल्याला तुमच्या घरामधल्या असल्या स्वयंपाकाकरता जे काही तुम्हाला आवश्यक तिथे गॅस आहे त्याची सप्लाय 100% चालू राहणार आहे। त्याच्यामध्ये कुठलीही तुम्हाला अडचण येणार नाही आणि प्रायोरिटी आपण त्यालाच दिलेली आहे आणि केंद्र शासनाच्या मार्फत जे काही प्रयत्न चालू आहेत मला वाटतं ही परिस्थिती लवकरच निवळेल देखील। त्यामुळे हा जो सप्लाय हा लवकरच चालू देखील होईल। अजून एक याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न, जसं गॅसचा प्रश्न आहे तसंच पद्धतीनं खाद्यतेलांच्या बाबतीत सुद्धा अनेक व्यापाऱ्यांकडनं खाद्यतेलांच्या किमती ह्या वाढीव केलेल्या आहेत। या दुकानदारांवरती काही कारवाई केली जाणार आहे का सरकारकडनं? नियमबाह्य जर का कोणी ह्या परिस्थितीचा गैरफायदा कोणी उचलत असेल तर नक्कीच त्यांच्यावरती कारवाई ही करण्यात येईल। गृहराज्यमंत्री योगेश कदम होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की गॅस सिलेंडरच्या बाबतीत ही परिस्थिती येणाऱ्या 2-3 दिवसात निवळेल। मात्र त्याच्या बाबतीत ज्या केंद्र सरकारकडनं गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्याच दृष्टीनं सगळं कामकाज सुरू आहे अशा पद्धतीची माहिती योगेश कदम यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।